हनुमान रामदूत मी आहे असं सांगतात. श्री राम कुशल आहेत, लक्ष्मणही कुशल आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोघेही तुमची सतत आठवण काढत असतात. असं जेव्हा हनुमंतांनी सांगितलं तेव्हा सीतामाईंना क्षणभर आनंद झाला, पण पुन्हा मनामध्ये शंका आली. अरे हा तोतया वानर दिसतो, हा तर खरा रावणच असला पाहिजे आणि माझं मंतव्य जाणण्यासाठी खोटं रूप घेऊन आलेला आहे. 10 महिने दिवस रात्र जिला टॉर्चर केलं आहे त्या स्त्रीची मनोदशा कशी असू शकते विचार करा. पटकन ती विश्वास नाही ठेवणार आहे. मला तर असं वाटतं दुसरा कुठला वानर गेला असता ना तर त्याला सीतामाईंचं मन जिंकता आलं नसतं. इतकं अवघड काम हे आहे. सीतामाईंना वाटलं अरे हा रावण आहे, मी उगीच त्याच्याशी काहीतरी बोलत बसले. त्या शोक संतप्त झाल्या, भयभीत झाल्या, आणि ज्या वृक्षाचा आधार घेऊन त्या उभ्या होत्या त्याचाच आधार घेऊन त्या खाली मटकन बसल्या आणि हनुमंतांना मायावी रावण आहे असं मानून त्याचा धिक्कार करू लागल्या. हनुमंतांची रिॲक्शन काय काय असायला हवी? अहो ताई माझं ऐका, अहो माई माझं ऐका, तसं समजू नका, मी खरंच सांगतो तुम्हाला, गळ्याची शपथ. आणि एक मुलांचा जुना आता सध्या प्रचलित आहे की नाही माहिती नाही, आईच्या रक्ताची शपथ असतं ना. आम्ही लहान असताना असे मुलं म्हणायचे, रक्ताची शपथ घेऊन सांगतो. हनुमान अत्यंत प्रौढ मनोवृत्तीचे. फक्त श्रीरामांबद्दलच एवढं सत्य नाहीये, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी हनुमंतांबद्दल पण हेच लागू पडतं. महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. जो लगेच विचलित होईल तो भगवंताचा भक्त कसला हो? बघा भक्तांवर किती मोठी जबाबदारी आहे. नाहीतर कानावर पडतच ना, 10 वर्ष दासबोध वाचता आणि असं बघता नाव कुणाचं खराब झालं. जबाबदारी कुणावर आहे? धीर गंभीरपणे वागण्याची जबाबदारी भक्तांवर आहे, उपासकांवर आहे. हनुमान धीर गंभीर आहेत, निश्चयी आहेत, शांतपणे ते पाहतायत सगळं काय होतंय ते. सीतामाई म्हणतात, यदि रामस्य दूतस्त्वं आगतो भद्रमस्तु ते पृच्छामि त्वां हरिश्रेष्ठ प्रिया रामकथा हि मे. जय जय रघुवीर समर्थ. आता याच्यातील लौकिक अंग आणि याच्यातील लीला अंग बघता आलं पाहिजे. इथं मानवी स्त्रीच्या रूपामध्ये सीतामाई लौकिक अंगानं हा रावण आहे असं मानून माघार घेतात, निर्भर्त्सना करतात. हे सीतामाईंचं लौकिक अंग झालं. पण त्यानंतर हनुमान शांत आहेत, ते पाहतायत आता पुढे काय करायचं. सीतामाई म्हणतात, अरे जर तू यदि रामस्य दूतस्त्वं, श्री रामांचा दूत आहेस असं म्हणतोस ना, मग मला संपूर्ण आद्यंत रामकथा ऐकव, साद्यंत रामकथा ऐकव. हनुमंतावर विश्वास न ठेवण्याचं कारण रामकथा ऐकण्याची लालसा आहे, हे लक्षात घ्या. जगदंबा सीता माता की जय, महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. वरवर पाहता हनुमंतांवर विश्वास नाहीये, पण मूळ कारण काय आहे? रामकथा ऐकायला मिळावी. आदित्य इव तेजस्वी लोककांत शशी यथा
राजा सर्वस्य लोकस्य देवो वैश्रवणो यथा विक्रमेणोपपन्नस्य यथा विष्णुर्महायशाः सत्यवादी मधुरवाक् देवो वाचस्पतिर्यथा रूपवान् सुभग श्रीमान् कंदर्प इव मूर्तिमान् स्थानक्रोधप्रहर्ता च श्रेष्ठो लोके महारथ जय जय रघुवीर समर्थ. सीतामाई म्हणतात मला रामकथा ऐकव. श्रीराम, श्री लक्ष्मण, वानरराज सुग्रीव या सर्वांनी हे देवी आपलं कुशल विचारलेलं आहे आणि मी स्वतः काय पराक्रम केला श्री रामकृपेनं तो ऐका. काय असतं, कधी कधी स्वकर्तृत्व सांगण्याची वेळ येते म्हणून सांगावं लागतं. इच्छा नसते पण कधी कधी सांगावं लागतं. तो मूळ उद्देश नाही, ती आत्मश्लाघा नाही. नाहीतर काही लोकांना आमचं अजिबात तसं काही नसतं, आमचं अजिबात तसं काही नसतं असं म्हणायचं आणि सगळीकडून आपली स्तुती करवून घ्यायची, टिमक्या वाजवून घ्यायच्या. आता हे सगळं कार्य एवढं करत असताना असे भरपूर लोक पाहायला मिळतात. कुणाचं काय तर कुणाचं काय. प्रविष्टो नगरीं लंकां लंघयित्वा महोदधीं कृत्वा मूर्ध्निपदन्यासं रावणस्य दुरात्मनः. देवी, या लंकेमध्ये मी जो प्रवेश केला त्या मोठ्या समुद्राला 100 योजन समुद्राला लांघून मी एका उडीमध्ये इथं आलो. जणू काही रावणाच्या मस्तकावर पाय ठेवून मी इथं उभा आहे असं समजा. कृत्वा मूर्धी पदन्यासम, मूर्ध्नी म्हणजे मस्तकावर, रावणाच्या मस्तकावर पाय ठेवून मी उभा आहे असं समजा. हे देवी कृपा करा, आपण संशय त्यागा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खराखुरा जन्मजात वानर आहे. मी कोणी मायावी राक्षस नाही, रावण तर मुळीच नाही. सीतामाईंनी म्हटलं, तू व श्रीराम कधी व कसे भेटलात हे मला सांग. नर आणि वानर यांचं सख्य झालंच असं तू म्हणतोस, ते सख्य कसं घडलं हे तू मला सांग. आणि पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा. सीतामाई म्हणतात, श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांच्या प्रत्येक अंग प्रत्यंगांचं यथार्थ वर्णन करून मला सांग. अंग प्रत्यंगांचं वर्णन मला करून सांग. पायाच्या नखापासून त्यांच्या शिखेपर्यंत प्रत्येक अवयव कसा आहे तो मला सांग. निरीक्षण शक्ती. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू झाला. आता जवळजवळ आता पौर्णिमा झालेली आहे श्रावणातली. 1 महिना उलटून गेलेला आहे. तुमच्यातील अनेक असे असतील की जे रोज येत आहेत, म्हणजे महिनाभर येत आहे. आता मला सांगा, बाहेरून आत येताना किती पायऱ्या चढून वर येता? जय जय रघुवीर समर्थ. 2 की 3 की 4 की 2 ते 5च्या मध्ये कुठली घ्या बुवा? बाहेर जाऊन बघून सांगू का तुम्हाला? 4चा उच्चार मोठ्यानं झाला तर मला पटेल. आम्ही सामान्य गोष्टी पाहू शकत नाही. हनुमंतांना सांगण्यात आलेला आहे, तुम्ही अंग प्रत्यंगांचं यथार्थ वर्णन करून सांगा. श्री हनुमान जर रामरायांच्या जवळ दीर्घकाळ राहिले नसतील तर त्यांना हे सांगता येईल का? कोण म्हणतं महिला बावळट असतात? बोला, म्हणताय का हो?
नाही बुवा हे लग्न झाल्यापासून म्हणायचं सोडून दिलं, जय जय रघुवीर समर्थ. किती हा म्हणजे बुद्धिमानीचा प्रश्न आहे. कसा तुझ्यावर मी विश्वास ठेवायचा? चल सांग, श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांचं वर्णन करून सांग. थोडा तानपुरा. हनुमंतरायांनी असं काही वर्णन केलेलं आहे. वाल्मिकीने इतक्या सुंदर पद्धतीनं तो सर्ग ग्रथित केलेला आहे. हा सर्ग सौंदर्य शास्त्रामधला एक प्रमाणभूत सर्ग मानायला हवा. शास्त्रांमध्ये पुरुषांचं सौंदर्य आणि स्त्रियांचं सौंदर्य कसं, अंग प्रत्यंगांचं वर्णन मिळतं. पुरुषांच्या बाबतीमध्ये सौंदर्य कसं असायला हवं, रूपवान पुरुष शास्त्रांना कसा अभिप्रेत आहे, त्याचं वर्णन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि या सर्गामध्ये स्पष्टपणे कुठं सांगितलेलं नाहीये, कोड लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे. सप्तगुण कसे आहेत, अष्टगुण कुठं आहेत. आता ते अष्टगुण म्हणजे त्या सौंदर्यशास्त्रात जाऊन शोधायचं, अमुक अमुक अंगाचं इतके गुण हे कसे असतात. हे सांगताना मारुतीरायांनी त्यांचा शास्त्रीय अभ्यास किती आहे हेही दाखवून दिलं. नंतर त्यांना सांगता आलं असं ना, सगळे 8 गुण असे असे आहेत. शास्त्रीय अभ्यास त्यांचा किती आहे हेही सीतामाईंच्या समोर प्रकट केलं. आणि म्हणून हनुमान म्हणतात, थोडं वाढवून ठेवा कारण बॅकग्राऊंड म्युझिक आज भरपूर आहे. तानपुरा. राम कमलपत्राक्ष पूर्णचन्द्रनिभाननः रूपदाक्षिण्यसम्पन्नः प्रसूतो जनकात्मजे तेजसादित्यसङ्काश क्षमया पृथिवी समः बृहस्पतिसमो बुद्ध्या यशसा वासवोपमः रक्षिता जीवलोकस्य स्वजनस्य च रक्षिता रक्षिता स्वस्य वृत्तस्य धर्मस्य च परं तपः. चातुर्वर्ण्याचा रक्षक, सर्व मर्यादांचा पालक, परम तेजस्वी प्रकाश रूप, ब्रह्मचर्यामध्ये स्थिर असणारा, राजनीतिज्ञ, ब्राह्मणांची उपासना करणारा, वेद जाणणारा, परमज्ञानी आणि धनुर्विद्येतील परमावधी असणारा असा भगवान माझा श्रीराम. प्रत्येक अंगाचं वर्णन शिखेपासून ते चरणाच्या नखांपर्यंत केलं. इतकं वर्णन अद्भुत आहे, काय सांगावं. प्रमुख प्रमुख अवयवांचं जर वर्णन आहेच, रामरक्षेमध्ये आपण म्हणतो शिरोमे, आपल्या बाबतीत म्हणतो ती अंग तर आलीच, पण हनुमंतांनी काय काय वर्णन केलं आहे का वाल्मिकींनी लिहून ठेवलं. श्री रामरायांचे केस कसे आहेत, अंगावरची लव कशी आहे, नख कशी आहेत, रामरायांच्या पापण्या कशा आहेत, त्यांच्या दाढा कशा आहेत. अंग प्रत्यंग, प्रत्यंग याला म्हणतात. ही अंग झाली, शिरोमे राघवप्पा तू अंग झाली. प्रत्यंग कोणती, अरे लव कशी, नख कशी, पापण्या कशा, इथपर्यंत वर्णन केलं. आणि लक्ष्मणांच्या बाबतीत ते म्हणतात अनुराग, रूप, सद्गुण या बाबतीमध्ये श्री राम आणि लक्ष्मण एक रूपच आहेत. एक छोटासा फरक आहे, श्रीराम श्यामवर्णीय आहेत आणि लक्ष्मण गौरवर्णीय आहे. लक्ष्मणजी महाराज की जय. जय जय रघुवीर.